नाही तुम्ही काय ठरवून सगळ्यांनी निवडणुकीची काशी घालायची ठरवलंय काय? का वर बीजेपीचे नेते बसलेत म्हणून तुम्ही डायरेक्ट सोडताय का त्यांना? अशा पद्धतीने चालणार नाही. बाकीचे सगळे बुजूवरती मग साधा प्रश्न इथून सोडता का सर्वसामान्य माणसांना? तुम्ही विदाऊट टोकन सोडताय का? तुम्ही काय मला सांगता वरती गेलेत म्हणून? इथून सोडतात का मला पहिलं सांगा साहेब. सोडतात इथून टोकन सोबत टोकन होतं नवनाथ बनकडे नव्हतं. ऐकलं का सोडलं? कोण नवनाथ बन तुम्हाला माहिती आहे? मग जर दुसऱ्या नागरिकांना अडवतंय नवनाथ बन कोण आहे? त्याला का नाही अडवलं? कलेक्टरांचा हे लागतो काय जावं लागतो. फक्त बीजेपीवाल्यांचे चेहरे दिसले की वर पडते. त्यांना विचारायचं नाही टोकन. बाकीचे दुसऱ्या पक्षाचे आले की टोकन बिकन सगळ्या प्रोसिजर काढायच्या. ठरवून गेम चालू आहे. विरोधकांचा प्रभाग रचनेमध्ये नेस्ता नाबूद करायचे घाणेरडे प्रकार आहे ते. अशा निवडणुका नगरसेवक माजी नगरसेवक कोण टोकन आहे का तुमचं? कोण ते टोकन आहे? जर ठाण्यामध्ये निवडणूक आयोगाच्या उपस्थितीमध्ये सर्वसामान्य नागरिक सुद्धा तिथे बसू शकतात तर पनवेल महानगरपालिका कसले नियम दाखवते? लोकांना अडवते इथे. तिकडे पण निवडणूक आयोगाचे अधिकारी बसलेत ना ठाण्यामध्ये. तिथे सुद्धा सुनावणी होती. तिथे सगळ्यांना सोडलं. इथे का सोडलं नाही? महाराष्ट्राला दाखवलं पनवेल महानगरपालिकेमध्ये कशा पद्धतीने सत्ताधारी निवडणूक आयोगाबरोबर बसून या निवडणुका प्लॅन करतायत. आम्ही दाखवलं जे दाखवायचं.